हॅलो फ्रेंड्स, बीश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। 15 जून 2025ला एमएच सेटची परीक्षा पार पडली। त्यातल्या पेपर 1 बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत। आपण पहिला क्वेश्चन रीड करूयात। एका कंपनीमध्ये शांता, कांता, भ्रांता यांचा 351 या प्रमाणात सहभाग आहे। त्या कंपनीच्या ठराविक वर्षातील ₹3,33,333 नफ्यांमध्ये कांताचा हिस्सा किती रुपये आहे? कांताचा हिस्सा आता आपण बघूयात की हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा। आता आपण पहिला क्वेश्चन रीड केला। त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय? शांता, कांता आणि भ्रांताचा काय दिलाय? कंपनीतला सहभाग दिलाय। अजून काय दिलं त्यांनी आपल्याला? कंपनीचा ठराविक वर्षातील नफा सुद्धा सांगितलाय। किती येतो? 3,33,333। आता त्याच्यात त्यांनी सांगितले शांताचा भाग किती आहे? 3, कांताचा किती आहे? 5 आणि भ्रांताचा किती आहे? 1। मग आता आपल्याला उत्तर काढायचं आहे की नाही? मग काय करायचं? ह्या भागांची काय करायची? आधी बेरीज करून घ्यायची। मग आता हा जो ठराविक वर्षातील नफा जो दिलाय तो घ्यायचा डिवाइड बाय ह्या सगळ्याची जी बेरीज आली ती किती आली आहे? 9। त्यांनी काय करायचं? 9 ने डिवाइड करायचं याला। त्याचा आन्सर किती येतं? 37,037 येतं। ठीक आहे। मग आता हे झालं एकाचं। आपल्याला कांताचा सहभाग किती आहे? 5 भागाचा आहे की नाही? हे 5चं। मग काय करायचं? 37,037 ने काय करायचं? 5 इंटू करायचं। आन्सर किती येतं? 1,85,185। आता आपण आपल्या क्वेश्चनमध्ये जाऊ, पेपरमध्ये जाऊ। तिथे त्याचं आन्सर नंबर, हे आन्सर कुठं आहे? तर आन्सर बी मध्ये 1,85,185 सांगितलेलं आहे। आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूयात। एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवार 1 PM निर्देशित केलेले होते, तर त्या घड्याळामध्ये 101 तासानंतर काय निर्देशित केलेले असेल? आपण बघूयात की ह्याचा आन्सर आपण कसं काढू शकतो। आपण दुसरा क्वेश्चन बघूयात जो की घड्याळाचा आहे। सोमवारी काय सांगितलं त्यांनी? 1 वाजलेले आहेत सोमवारी। आता 101 तासानंतर घड्याळामध्ये किती वाजलेले असतील ते आपल्याला विचारलंय। आपण काय करणार? दिवस किती तासांचा असतो? 24 तासांचा असतो। मग आपण 101 डिवाइड बाय किती करणार? 24 करणार। आन्सर किती येतं? 4 तास, 4 दिवस आणि 5 तास। तर ते आन्सर कसं आलं? तुम्ही दोन्ही बाजूनी करू शकता। 101 डिवाइड बाय 24 केलं की काय येतं? 4.20। 4.20 म्हणजे 4 म्हणजे किती झाले? 4 किती झाले? दिवस झाले। पुढे आता बघा, हे जे 24 आहेत म्हणजे 4 दिवस म्हटल्यावर 24 तासाचा 1 दिवस असतो। मग 24 × 4 किती झाले? 96। 101 मायनस किती करायचे? 96। किती उरले? 5। म्हणजेच काय झालं? 4 दिवस 5 तास। खाली यायचं। मग आता सोमवारमध्ये आपल्याला काय करावं लागेल? 4 दिवस ॲड करावे लागतील। किती होतात? शुक्रवार येतो 4 दिवसांनंतर। आणि 1 PM मध्ये आपल्याला किती ॲड करायचे आहेत? 5 तास ॲड करायचे आहेत। म्हणजे किती झाला? 6 PM। मग उत्तर काय असेल आपलं? शुक्रवारचे किती वाजलेत? 6 वाजलेत संध्याकाळचे। मग याचा ऑप्शन नंबर किती आहे? ऑप्शन नंबर डी। आपण पुढचा क्वेश्चन बघूयात। पुढे दिलेल्या संचातील कोणत्याही 5 संख्या यादृच्छिक पद्धतीने निवडल्यास खालीलपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्या संदर्भात सत्य असलेच पाहिजे? म्हणजे आपण कोणत्याही 5 संख्यांचा ग्रुप केला तर हे जे विधानं दिलेली आहेत ती काय असली पाहिजे? नेहमी सत्यच असली पाहिजेत। एक आहे त्यातील कमीत कमी 2 संख्या सम आहेत। आता बघा, आपण समसंख्या घेऊन ग्रुप बनवले तर 2 समसंख्या घेऊन ग्रुप बनवू शकतो। पण तुम्ही जर का बघितलं तर 1, 3, 5 आणि 7 ह्या 4 संख्या काय आहेत? विषम संख्या आहेत। ह्या 4 झाल्या। आपल्याला काय सांगितलं? 5 संख्यांचा एक ग्रुप बनवायचा। जर का एखाद्याने ह्या 4 विषम संख्या घेतल्या आणि एकच जर का समसंख्या घेतली तर कमीत कमी 2 संख्या नेहमीच सम असतील का एखाद्या ग्रुपमध्ये? तर नसतील। ऑप्शन बी मध्ये काय सांगितलंय? त्या संख्यांतील जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोडीची बेरीज 9 आहे। तर आन्सर बी। क्वेश्चन नंबर 4 बघूयात। एका गिराईकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते।
त्यातील कोणता पर्याय गिराईकास सर्वात जास्त फायदेशीर असेल? ए ऑप्शन काय 10% प्रतिवर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने. तर क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूयात. एका काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजेच कसा आहे तर असा आपला काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलंय की त्रिकोणामध्ये कर्ण म्हणजे काय असणार आहे h सेंटीमीटर. कर्ण काय आहे हे काय आपलं कर्ण. पुढे काय पाया म्हणजे काय सांगितलंय b. हा काय झाला आपला पाया. आणि उंची काय सांगितले t सेंटीमीटरमध्ये त्यांनी उंची सांगितलेली आहे. तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे? जेव्हा आपण त्रिकोण काढतो तेव्हा त्याचा हा जो कर्ण असतो तो काय असतो सगळ्यात लार्जेस्ट असतो. ठीक आहे. तर मग आता आपल्याला हे बघायचं. आता पहिलं ऑप्शन बघा तुम्ही. इथं काय दाखवलंय एज काय आहे मोठा आहे टी पेक्षा. इथे काय सांगितलंय बी हा काय मोठा आहे टी पेक्षा. पण या दोघांपेक्षा पण काय मोठं आहे एच मोठं आहे. आपल्याला काय विचारलंय सर्वात मोठे गुणोत्तर विचारलंय. हे आन्सर आहे का नाही आहे. आन्सर काय ऑप्शन नंबर ए हे ऑप्शन आहे. ऑप्शन सी बघा. इथं काय सांगितलंय टी हिज ग्रेटर दॅन एच. आहे का असं नाही. मी काय सांगितलंय एच हे काय असतं सगळ्यात लार्जेस्ट आहे. इथे पण काय सांगितलंय बी काय मोठा आहे एच पेक्षा. आहे का नाही. नेहमी त्रिकोणामध्ये हा जे कर्ण असतं हायपोटेनस म्हणतो आपण त्याला. ते काय असतं लार्जेस्ट असतं. त्याच्यामुळे आन्सर काय आहे ए आन्सर आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघूयात. त्यांनी काय सांगितलंय तर सर्व करदाते काय आहेत प्रामाणिक आहेत. सर्व काय आहेत हे काय झाले करदाते कसे आहेत प्रामाणिक आहेत. आणि सर्व विद्यार्थी पण कसे आहेत तर प्रामाणिक आहेत. विद्यार्थी पण कसे आहेत तर प्रामाणिक आहेत. खाली निष्कर्ष काय काढला त्यांनी काही करदाते प्रामाणिक नाहीत. आपल्याला विधानामध्ये काय सांगितलं तर सर्व करदाते काय आहेत प्रामाणिक आहेत. प्रामाणिक नाही असं कोणी आहे का तर नाही. हा निष्कर्ष काय चुकीचा. निष्कर्ष दुसरा काय काही विद्यार्थी करदाते आहेत. विद्यार्थी आणि करदात्यांचा इथे काहीतरी संबंध आहे का तर नाही आहे. त्याच्यामुळे निष्कर्ष 2 पण काय चुकीचा आहे. क्वेश्चन नंबर 6 आन्सर काय आहे ऑप्शन नंबर डी 1 आणि 2 यांपैकी एकही नाही. क्वेश्चन नंबर 7 बघूयात. एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयच्या वर आहे. हा समज हा इथे झाला विशाल. हा कुणाच्या वरती आहे विजयच्या वरती आहे. ठीक. परंतु श्यामच्या काय खाली आहे. म्हणजे श्याम काय असणार आहे विशालच्या वरती असणार आहे. मोहन हा श्यामच्या वरती कोण आहे मोहन आहे. परंतु रोहनच्या खाली आहे. मग इथे कोण झाला रोहन. विजय हा आहे हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे. तर वरून तिसरा कोण आहे वरून तिसरा हा आहे का नाही. हा आहे का नाही एस वरून कोण आहे श्याम. म्हणजे आन्सर काय झालं ऑप्शन नंबर डी 7चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 8 बघूयात. एका सांकेतिक भाषेत जर मुंबईचे रूपांतर डॅश डॅश असे होते तर त्याच भाषेत सांगलीचे रूपांतर काय असेल. आता बघा इथे एम आणि एल एम एन नंतर मध्ये काय दिसते तुम्हाला एल नंतर काय तो एम. म्हणजेच आपण काय घेतलंय एमच्या आधीचा अक्षर घेतलाय. एसच्या आधीचा अक्षर काय तर आर हे एसच्या आधीचा अक्षर आहे. कुठं आहे आर इथे आणि इथे आर आहे. म्हणजे हा ऑप्शन आपला आधीच कट झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं यू आणि व्ही. यू नंतर काय येतं व्ही येतं. म्हणजेच ए नंतर काय आलं पाहिजे बी. इथे कुठे तुम्हाला बी दिसतोय इथे दिसतोय. ह्याचा अर्थ आपला क्वेश्चन नंबर 8चा आन्सर काय ऑप्शन नंबर सी हे आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 9 बघूयात. रागिनी पूर्वेकडे तोंड करून 100 मीटर चालते. रागिनी जी आहे ती काय करते पूर्वेकडे तोंड करून किती चालते 10 मीटर चालते. नंतर ती डावीकडे वळून किती चालते
12 मीटर चालते. नंतर ती उजवीकडे 45 डिग्रीमध्ये वळून, म्हणजेच किती 45 म्हणजे हाफ झालं समज इथे, वळून किती चालली आहे तर 15 मीटर चालते. तर ती सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालली आणि ती कोणत्या दिशेला समोर उभी आहे. आता आधी आपण दिशा बघूयात. कोणती दिशा आहे बरं ही, कोणती दिशा आहे ही, पूर्व. पूर्वच्या वरती कुठली दिशा असते, ईशान्य दिशा असते. म्हणजेच काय तर ती ईशान्येला उभे. तुम्ही इथे बघा ईशान्य कुठे दिसतंय तुम्हाला, ऑप्शन नंबर ए मध्ये. तुम्हाला हे मीटर कॅल्क्युलेट करायची गरज पडली का तर नाही पडली. पण जरी तुम्हाला मीटर कॅल्क्युलेट करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही ते करू शकता. पण आपल्याला जर का एकाच ऑप्शनने आन्सर मिळत असेल तर तिथे वेळ वाया न घालवता तुम्ही पुढचं सॉल्व्ह केलेलं चांगलं असतं. आता आपण क्वेश्चन नंबर 10 बघूयात. त्यांनी अंकश्रेणी दिली आहे आणि ती पूर्ण करा म्हटलं आहे. तर क्वेश्चन नंबर 10चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 52. आता आपण क्वेश्चन नंबर 11 to 12 बघूयात. क्वेश्चन काय दिला त्यांनी, एका विशिष्ट राज्यातील 20 खेड्यांपैकी 14 खेड्यांना ए या विक्रेत्यांनी भेट दिली. काय झालंय, ए या विक्रेत्यांनी किती खेड्यांना भेट दिली तर 14. 12 खेड्यांना बी या विक्रेत्यांनी भेट दिली. काय केलंय, बीनी किती खेड्यांना भेट दिली आहे तर 12 खेड्यांना. 2 खेड्यांना दोघांपैकी कुणीही भेट दिलेली नाहीये. म्हणजे समज आपण कुणी भेट नाही दिलेली म्हणजेच काय तर नो व्हिजिट घेऊ शकतो. NV लिहिते मी इथे. नो व्हिजिट किती आहे तर 2 ह्याला आहेत. एक मिनिट, मी इथे NV का लिहिलंय तर नो व्हिजिट, किती खेड्यांना कुणीच भेट दिलेली नाहीये तर 2 खेड्यांना. आता आपल्याला हे जे दिलंय ते सगळं लिहून झालंय आणि आपल्याकडे टोटल खेडी किती आहेत तर 20 खेडी आहेत आपल्याकडे. काय तर टोटल खेडी किती आहेत 20. मी काय लिहिते तर टी किती आहेत 20. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, किती खेड्यांना दोघांनीही भेट दिली. दोघांनीही किती खेड्यांना भेट दिली. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा तर आपल्याला काय करावं लागेल, 14 + 12 - x. म्हणजेच काय झालं तर 14 + 12 किती झाले 26 - x = 18. आता हे 18 कुठून आलं तर आपल्याकडे टोटल किती खेडी आहेत 20. दोघांना तर व्हिजिटच नाही दिलं ना, म्हणजे राहिले किती 18. म्हणून आपण काय लिहिलंय तिथं 18 लिहिलंय. मग आता काय करावं लागेल आपल्याला तर मग आता आन्सर काय येणार 8. आन्सर कसं काय आलं तर 26 - 18 18 केलं आपण आणि एक्सची किंमत काय आली 8. म्हणजेच काय किती खेड्यांना दोघांनी भेट दिली तर आन्सर काय 8, म्हणजेच ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 12. किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिली. किती खेड्यांना दिली. आता बघा टोटल खेडी किती आहेत तर 20 आणि खेड्यांना व्हिजिटच नाही दिली असे किती आहेत खेडी तर 2. म्हणजे हे किती आले तर 18. आन्सर काय आहे ऑप्शन नंबर बी हे क्वेश्चन नंबर 12चा आन्सर आहे. आणि दुसरी मेथड अशी सुद्धा आहे. तर कसं काय की ए या विक्रेत्याने कितीला भेट दिली आहे 14 आणि बी या विक्रेत्याने किती खेड्यांना भेट दिली आहे 12. ह्या दोघांच्या ह्याची जर का बेरीज केली तर किती येते 18. म्हणजे दोघांनी सुद्धा मिळून किमान एका विक्रेत्याने खेड्यांना भेट दिलेली आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 13 बघूयात. इथे काय दिलाय तर एक माहिती दिलेली आपल्याला. क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय म्हटलंय तर वर्ष 2018 ते 2022 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल ए ची या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. 280 300 310 315 295. परत बी चं पण सगळं तसंच, सी चं पण तसंच. मग आता ए ची बेरीज किती येते तर ए ची टोटल किती येते 15. ए ची टोटल येते 1500. बी ची टोटल किती येते
15 10. सी ची टोटल किती येते? 1555. डी ची टोटल किती येते? 1555. आणि ई ची टोटल किती येते? तर 1605. त्यांनी काय विचारलंय? कोणाचे सगळ्यात जास्त कामाचे दिवस आहेत? म्हणजेच आन्सर काय असणार आहे आपलं? तर ऑप्शन नंबर डी ई हे आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 14 बघूयात. 2018 ते 2022 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस एकूण दिवस समान आहेत? आता आपण इथे काढलं की नाही सगळ्यांचे दिवस, तर कुणाचे समान दिसतात तुम्हाला? सी आणि डी चे काय आहेत? कामाचे दिवस समान आहेत. ऑप्शन कुठे आहे सी आणि डी? तर ऑप्शन नंबर बी मध्ये सी आणि डी आन्सर मिळत आहे आपल्याला. म्हणजेच क्वेश्चन नंबर 14 चा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी. हे बेरीज कशी आली समजलं का? आपण काय केलंय? तर या सगळ्यांची काय केली आहे? अशी उभी प्लस केलेली आहे आणि मग खाली याचा आन्सर काय आलाय? 1500. क्वेश्चन नंबर 15 बघूयात. त्यांनी काय दिलंय? जन्मदर आणि मृत्यूदर दिलेला आहे. क्वेश्चन काय? तर वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यूदरातील फरक तुम्हास समान आढळतो? आपल्याला काय काढायचं आहे? फरक काढायचा आहे. म्हणजेच काय करायचं? 90 - 20 किती होतात? तर 70 होतात. आता त्यांनी काय विचारलंय की फरक समान असला पाहिजे. आता 88 - 18 किती होतात? तर 70च होतात. आपल्याला काय झालंय? इथंच आन्सर मिळालं. खालचे फरक काढायची गरज आहे का? त्यांनी काय विचारलंय? कोणाचा समान आढळतोय? तर 1961 आणि 1971चं काय आढळतंय? फरक समान आढळतोय. म्हणजेच 15चा आन्सर काय? ऑप्शन नंबर डी 1961 आणि 1971. क्वेश्चन नंबर 16 बघूयात. फाईल फॉर्मॅट आणि त्यासंबंधीचे फाईल स्वरूप या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी ही चूक आहे? आता ए काय दिलंय? JPEG हे काय? इमेज फाईल आहे, बरोबर आहे. बी काय दिलंय? PPTX हे काय? प्रेझेंटेशन फाईल आहे, बरोबर आहे. FLV हे काय? व्हिडिओ फाईल आहे का? हो आहे. ऑप्शन नंबर डी बघा. WPTचं फुल फॉर्म होतो वर्ड परफेक्ट टेम्पलेट. ही ध्वनी फाईल नाही आहे. म्हणजेच काय? कोणती जोडी चूक आहे? तर ऑप्शन नंबर डी हे चुकीचं आहे. म्हणजेच काय झालं? ऑप्शन नंबर डी आपला आन्सर झालं. आता आपण क्वेश्चन नंबर 17 बघूयात. काय सांगितलंय क्वेश्चन नंबर 17 मध्ये? इन द कंटेक्स्ट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग? काय असतं क्लाउड कम्प्युटिंग? इट इज अ कम्प्युटिंग पॉवर मेजरमेंट युनिट आहे का? तर नाही. इट इज अ हायेस्ट एंड कम्प्युटिंग पॉवर अप्लाइड फॉर वेदरसाठी वापरतो का आपण क्लाउड कम्प्युटिंग? तर नाही. इकडे बघा, मराठीमधून पण बघा. संगणक क्षमता मोजण्याचे हे एकक आहे का? नाही. हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी वापरतो का? नाही. विविध डिजिटल उपकरणांना मागणीनुसार सामायिक संगणक प्रक्रिया व विदा म्हणजे काय? डेटा उपलब्ध करून देणारी इंटरनेट आधारित सेवा आहे का ही? हां, हे आन्सर असू शकतं. खालचं बघा. डी काय? वर्ल्ड वाईड वेबवर व्हिडिओ फाईल हस्तांतरण करण्यासाठी वापरण्यात येणारी आंतरराष्ट्रीय प्रमाणित संकेत सेवा आहे का ही? तर नाही. म्हणजेच आपला आन्सर काय? क्वेश्चन नंबर 17चं ऑप्शन नंबर सी हे आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 18 बघूयात आपण. कोणतीही भाषा, उपकरण वा तांत्रिक व्यवस्थेमध्ये एकसमान पद्धतीने लागू होणारी तसेच प्रत्येक अक्षर, संख्या वा चिन्हाला एकमेव द्वितीय संख्या प्रदत्त करणारी विविध लिपी व भाषांशी संबंधित आंतरराष्ट्रीय संकेतन प्रमाण पद्धतीला काय म्हणतात? काय म्हणतात? हा क्वेश्चन आधी येऊन गेलेला आहे. याला काय म्हणतात? तर युनिकोड असे म्हणतात. म्हणजेच ऑप्शन बी हे आपला आन्सर आहे क्वेश्चन नंबर 18चं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 19. खालीलपैकी कोणता पर्याय संज्ञापन तंत्रज्ञानाचा अचूक कालानुक्रम दर्शवतो? म्हणजे ह्याच्यातलं पहिलं कोणतं आलं ते बघायचं आपल्याला आणि नंतर काय काय येत गेलं. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी टेलिग्राफ. पहिल्यांदा काय आलं? टेलिग्राफ. कधी आला टेलिग्राफ? 1830 मध्ये. त्याच्यानंतर काय आलंय? तर चलचित्र म्हणजेच काय? कॅमेरा आणि रेडिओ आलाय.
तर कधी आलाय कॅमेरा कधी आलाय तर 1800च्या लास्टला काय झालंय कॅमेरा आलेला आहे. त्याच्यानंतर काय झालंय रेडिओ कधी आलाय तर 1900 मध्ये रेडिओ आलेला आहे. त्याच्यानंतर आलं टेलिव्हिजन, ह्याला काय म्हणतो आपण दूरचित्रवाणीला काय म्हणतो टेलिव्हिजन. ते कधी आलं तर मिड 1900 मध्ये काय झालंय 1900 मध्ये काय झालंय तर दूरचित्रवाणी आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 19चा आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 20 बघूयात आपण. वेब 2.0 प्रकारच्या डिजिटल व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य असत नाही. इथे बघायचं की त्यांनी काय विचारलंय तर नाही विचारलंय. मग याचं काय आन्सर तर वापरकर्ते आशयाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात की बी वेबसाईट इतर डिजिटल व्यवस्था उत्पादने व उपकरणांसोबत काम करू शकतात की सी वापरकर्त्यांमध्ये अधिक आंतरक्रिया व सहयोग घडून येऊ शकते की डी वापरकर्त्यांनी निर्माण केलेल्या आशयाचे प्रमाण वाढते. तर क्वेश्चन नंबर 20चा आन्सर आहे ए. फक्त निष्क्रिय उपभोक्ते असू शकतात का तर नाही. जिथं फक्त क्वेश्चन नंबर 21 बघूयात आपण. काय विचारलंय तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. तर कुठं आहे ते मुख्यालय तर ऑप्शन नंबर ए हरियाणा, म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो गुरुग्राममध्ये आहे, भारतामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 22 बघूयात. कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेचे म्हणजेच आपण त्याला म्हणतो COP21 आयोजन केले होते. जे क्वेश्चन नंबर 21 बघूयात. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. कुठं येते हरियाणा, भारतामध्ये आहे, गुरुग्राममध्ये आहे. क्वेश्चन नंबर 22 बघूयात. कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेचे म्हणजेच COP21 आयोजन केले होते जेथे पॅरिस कराराची वाटाघाटी करण्यात आली आणि ती स्वीकारली गेली. तर कुठे करण्यात आलं पॅरिसमध्ये. पॅरिस कराराचीच वाटाघाटी करण्यात आली आणि ती स्वीकारण्यात गेली. तर कुठे तर पॅरिसमध्ये COP21 चे आयोजन करण्यात आले होते. म्हणजेच क्वेश्चन नंबर 22 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 23 बघूयात. पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी दिलेली आहे. तर कोणत्या अनुसूचीमध्ये दिली आहे म्हणजे कोणत्या शेड्यूलमध्ये दिली आहे तर ऑप्शन नंबर ए अनुसूची 1 मध्ये त्यांनी उद्योगांची यादी दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 बघूयात. काय पोषक द्रव्य प्रदूषणाचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो. जैवविविधता वाढते का प्रदूषणामुळे तर नाही. प्रवाळाच्या वाढीस प्रोत्साहन मिळते का तर नाही. सी काय हानिकारक शैवाल प्रस्फुटनची व्यापक वाढ होते का. हां, हे हानिकारक शैवाल वाढू शकतं का तर हो वाढू शकतं. पाण्याची गुणवत्ता सुधारते का तर नाही सुधारत. म्हणजेच ह्याचा आन्सर काय क्वेश्चन नंबर 24चं ऑप्शन नंबर सी. नंबर 25 बघूयात. खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे पानांवर होतो ज्यामुळे उती नष्ट होतात किंवा उतींमध्ये घट होते. आता हेच इंग्लिशमधून वाचलं. विच ऑफ द फॉलोइंग इज द इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन अ लिव्स दॅट कॉजेस द किलिंग ऑर कोलॅप्स ऑफ टिश्यूज. आता बघा ह्याच्यातून तुम्हाला आन्सर मिळतंय का इंग्लिशमधून वाचून. तर मराठीमध्ये त्यांनी काय सांगितलंय तर उती नष्ट होतात. ऑप्शन ए काय उती मृत्यू होतो उतींचा. दुसरं काय हरितद्रव्य ऱ्हास होतो हरितद्रव्याचा. सी काय म्हणलंय पानजड होणे आणि डी काय म्हणलंय अधोकुंचन. ठीक. आता उतींबद्दल विचारलंय. इथं तुम्हाला ऑप्शनमध्ये उती कुठं शब्द दिसतोय तर इथं काय दिसतंय उती मृत्यू असा शब्द दिसतोय. म्हणजे सगळ्यात जास्त आन्सर असण्याची शक्यता कुठली आहे तर ऑप्शन नंबर ए. जरी आपल्याला हा क्वेश्चन नवीन असेल आणि ह्याचा आन्सर येत नसेल तरी पण बऱ्याचदा क्वेश्चनमध्येच आन्सर लपलेलं असतं. आपल्याला फक्त क्वेश्चन नीट वाचण्याची गरज असते. क्वेश्चन नंबर 26 बघूयात. ब्रिटिश काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झनने डॅश डॅश आयोजन केली होती. लॉर्ड कर्झननी काय केलं होतं तर ऑप्शन नंबर सी सिमला शिक्षण संमेलनाचे आयोजन केले होते. क्वेश्चन नंबर 27 बघूयात. सॅडलर आयोग
हा डॅश डॅशच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता? आता हा क्वेश्चन आधी पण आलाय. सॅडलर आयोग कशासाठी होता सांगा बरं. कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणींसाठी चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता, की भारतातील सर्व विद्यापीठांच्या समस्या सोडवण्यासाठी, उच्च शिक्षणातील मूल्यमापन संदर्भात, की उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रम संदर्भात? तर सॅडलर आयोग हा आयोग कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणीच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता. म्हणजेच आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 28. बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी खालील श्रेणीतून जावे लागत असे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, श्रमण, भिक्खू आणि उपाध्याय. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 29. वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो. काय अर्थ होतो? तर गुरुजवळ बसून शिकणे. म्हणजेच आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. सत्यमेव जयते हेही आपण एका उपनिषदामधूनच घेतलेलं शब्द आहेत. क्वेश्चन नंबर 30 बघूयात. जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत डॅश डॅश होय. जैनच्या शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत कोणती आहे? तर बी, देशना, श्रवण किंवा उपदेशाचे काळजीपूर्वक ऐकणे ही काय अध्ययनाची पहिली पद्धत आहे. आपण बघितलं का की बौद्ध धर्मामध्ये आणि जैन धर्मामध्ये वेगवेगळे उपदेश दिलेले आहेत. म्हणजेच काय, त्यांची अध्ययनाची ही पहिली पद्धत आहे म्हणून त्यांनी उपदेश दिलेले आहेत. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 31. जर अध्ययनाच्या चिंतनशील म्हणजेच रिफ्लेक्शन स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. आता हा क्वेश्चन आलेला आहे की नाही आधी सुद्धा. काय याचा आन्सर? आपल्याला त्यांनी रिफ्लेक्शन मेथड यूज केली, चिंतनशील, तर वास्तविक माहिती मिळेल का? हो. दुसरं, सामान्यीकृत अंतर्दृष्टी? हो. तिसरं काय, समस्या व निराकरण क्षमता? हा. क्वेश्चन नंबर 31चा आन्सर क्वेश्चन नंबर डी, 1, 2 आणि 3 हे तिन्ही सुद्धा रिफ्लेक्शन स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते. तसं रिफ्लेक्शन स्तरामध्ये काय येतं? चिंतनशील ह्याच्यामध्ये येतं समस्या निराकरण क्षमता. फक्त सी आन्सर आहे का इथे? तर नाही. मग मला असं वाटतंय की ए आणि बी सुद्धा आपण घेऊन चाललं पाहिजे. पुढचा क्वेश्चन नंबर 32 बघूयात. कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी डॅश डॅश कार्यनीतीचा उपयोग करतील. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, बुद्धी मंथन. यालाच काय म्हणतात? ब्रेन स्ट्रोमिंग. इथे आपल्याला काय करायचं आहे तर समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घ्यायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे? मंथन करायचं आहे की याचं एखादा निर्णय न घेता याचं काय काय उत्तरं असू शकतील याचं आपल्याला मंथन करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 33. तिथे काय दिलंय? स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेले DTH चॅनलच्या समूहास दिलेले नाव आहे. बी मध्ये दुसऱ्या त्यांनी काय सांगितलंय तर स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. तर हे काय, हे बरोबर आहे का? तर हे दोन्ही सुद्धा गोष्टी बरोबर आहेत. म्हणजेच आन्सर काय याचं? ऑप्शन नंबर सी. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 34. काय विचारलंय? साकारिक मूल्यमापन डॅश डॅश स्वरूपाचे असते. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? समेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हणतात. मी जेव्हा अभ्यास केला होता तेव्हा मी असं लक्षात ठेवलं होतं समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय तर सगळं सबमिट झाल्यावर, म्हणजे आपण सगळा एखादा समज प्रोजेक्ट केला किंवा एखादे गोष्टीचा अभ्यास केला तर सगळ्यात लास्टला सगळं आपण काय करतो? सबमिट करतो. मग त्याच्यातून आपल्याला ते एक विकासात्मकचं स्वरूप आहे का? तर नाही. ते नैदानिक आहे का? नाही. ते स्थान निश्चितीदर्शक आहे का? तर नाही. साकारिक म्हणजे काय तर सगळं सबमिट केल्यावर एक निर्णयात्मक स्वरूपाचं असतं. एक आपला निर्णय तयार होतो त्याच्याबद्दल. म्हणजेच काय तर जजमेंटल म्हणता येईल त्याला आपल्याला.
आपण एखाद्या निर्णयावर पोहोचतो म्हणून साकारिक मूल्यमापन हे निर्णयात्मक स्वरूपाचे असते. क्वेश्चन नंबर 35 बघूयात. CAI चे इंग्रजी दीर्घरूप डॅश डॅश असे आहे, तर कसं आहे? कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. म्हणजेच काय? तर ऑप्शन नंबर डी हे आन्सर आहे क्वेश्चन नंबर 35चं. आपल्याला काय विचारलंय? CAI चा फुल फॉर्म विचारलेला आहे. ते कशा ते स्टँड फॉर कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 36. डॅश डॅश हा संशोधन प्रकार नाही. याच्यातला कोणता संशोधन प्रकार नाही आहे? तर ऑप्शन नंबर डी व्यक्तिनिष्ठ संशोधन हा संशोधन प्रकार नाही. म्हणजेच काय? सब्जेक्टिव्ह रिसर्च इज नॉट अ टाइप ऑफ रिसर्च. म्हणजेच 36चा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर डी. पुढचा क्वेश्चन बघूयात. 37वा. डॅश डॅश ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. काय? ए काय दिले त्यांनी? प्राथमिक डेटा गोळा करणे. दुसरं काय दिले त्यांनी? प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे. तिसरं सांगितलंय सर्वेक्षणाचे आयोजन करणे. आणि चौथं सांगितलंय शोध निबंध लिहिणे. काय कसं सांगितलंय? सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातली भूमिका विचारली आहे. काय असेल बरं? तर ऑप्शन नंबर बी प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 38. डॅश डॅश हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. डॅश डॅश इज अ कॉमन गोल ऑफ अ बोथ पॉझिटिव्हिस्टिक अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोचेस टू रिसर्च. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे. टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कॉन्ट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग ऑफ फेनॉमिना. आता हा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन आपण सेटमध्ये अशा टाईपचा क्वेश्चन पहिल्यांदाच बघतोय. आता ए त्यांनी काय दिलंय? तर संशोधन प्रक्रियेमधून व्यक्ती सापेक्षता पूर्णतः काढून टाकणे. पूर्णतः असे जेव्हा पूर्ण फक्त असे वर्ड्स येतात ते काय असतात? हे चुकीचं आन्सर असतं बऱ्याचदा. त्याच्यामुळे आपल्याला कळालं होतं आधीच की ए तर नसणार आहे. तुम्ही डी बघा. डी मध्ये त्यांनी काय सांगितलंय? संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे टाळणे. आता संशोधन प्रक्रियेत डेटाच वापरायचा नाही असं होईल का? नाही होणार. म्हणजे ए आणि डी तर काय झालं होतं? आधीच कॅन्सल झालं होतं. आपल्याला या दोघांमधून काय करायचं होतं? कोणता आन्सर आहे हे ठरवायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 39. शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा अर्थ डॅश डॅश असा होतो. याचा अर्थ काय होतो? आता तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकता. DOI स्टँड्स फॉर इन अकॅडमिक रायटिंग अँड रेफरन्सिंग. कशासाठी होतं? त्याचा अर्थ काय त्याचा? तर डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 40. डॅश डॅश हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. इंग्लिशमध्ये बघूयात. डॅश डॅश टर्म रेफर्स टू द इथिकल ऑब्लिगेशन ऑफ रिसर्चर टू गिव्ह क्रेडिट टू द आयडियाज, वर्ड्स और वर्क ऑफ अदर्स. आतापर्यंत आपण काय काय बघितलं होतं? प्लॅगरिझम बघितलं होतं का? हो. हे प्लॅगरिझम आहे का? नाही आहे. पुढे हे ॲक्नॉलेजमेंट आहे का? तर नाही आहे. याचा आन्सर आहे ॲट्रिब्युशन. म्हणजेच काय? तर विशेषतः हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. म्हणजेच क्वेश्चन नंबर 40चा आन्सर काय? ऑप्शन नंबर डी विशेषतः. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 46. संज्ञापन म्हणजे प्रेक्षकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी यशस्वी संप्रेषण. अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो? त्यांनी एक काय सांगितलंय की संज्ञापनासाठी वापरलेल्या माध्यमातील अंगभूत व्यत्ययाचे प्रमाण.
बी काय सांगितलंय, संज्ञापनाच्या आशयाचा रचनाबंध, म्हणजे आपल्याला काय कळलं पाहिजे, रचनाबंध कळला पाहिजे. पुढे त्यांनी काय सांगितलंय, संदेशातील सुलभता हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. लास्टला त्यांनी काय सांगितलंय, तर प्रेषकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ या दोन गोष्टी निकष म्हणून अत्यंत मूलभूत ठरतात. काय काय झालं पाहिजे, तर संज्ञापनामध्ये म्हणजेच काय, तर कम्युनिकेशनमध्ये आपल्याला काय कळलं पाहिजे, प्रेषकाचा हेतू आणि अर्थ कळला पाहिजे की त्याला काय सांगायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 47. पहिल्या प्रसंगामध्ये काय सांगितलं आहे, एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत. प्रसंग 2 मध्ये काय, एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत. पुढे त्यांनी सांगितलंय, प्रभाव पाडणारे इतर सारे घटक दोन्ही प्रसंगांमध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहेत. पहिल्याच्यात काय सांगितलंय, तर विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त असेल. दुसऱ्या याच्यात काय सांगितलंय, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. खाली काय सांगितलंय, तर दोन्ही प्रसंगांमध्ये सारखीच असेल. सारखीच असेल का, तर सारखी नसणार आहे. आणि त्याच्या खाली त्यांनी सांगितले, विद्यार्थ्याची शिक्षकांसोबत आंतरक्रिया ही अप्रभावी ठरते. कधी अप्रभावी ठरते का, तर नाही, नेहमी विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत झालेली आंतरक्रिया ही प्रभावीच ठरते. याचा अर्थ ह्याचा आन्सर हेही नाही आहे आणि हेही पण नाही आहे. 2 तर आधीच कट झाले. आता याच्यात असं सांगितलं की प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त असेल आंतरक्रिया, आणि दुसऱ्यामध्ये सांगितलंय प्रसंग 2 पेक्षा 1 मध्ये जास्त असेल. जेवढे कमी विद्यार्थी तेवढं एखाद्या शिक्षकाकडे त्या त्यासोबत आंतरक्रिया करणं सोपं जाईल की नाही, तर याचा आन्सर आहे आन्सर नंबर बी. आपण काय म्हणतो, जेवढे कमी विद्यार्थी असतात तेवढं शिक्षकाला त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देणं काय होतं, सोपं जातं. क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 48. कोणत्या निकषांच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, 2 व्यक्तींमधील संज्ञापन, गटसंज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात. पहिलं काय, तर संज्ञापनाचा प्रभावीपणा. दुसरं काय सांगितलंय, माध्यम. तिसरं सांगितलंय सहभागी व्यक्ती आणि चौथं सांगितलंय संदेशाचे स्वरूप. तर 48चा आन्सर आहे संज्ञापनात सहभागी व्यक्ती, ऑप्शन नंबर सी. आता बघा इथे काय सांगितलंय, 2 व्यक्तींमधील संज्ञापन, गटसंज्ञापन, जनसंज्ञापन. म्हणजेच काय इम्पॉर्टंट आहेत की सहभागी व्यक्ती हे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत, आणि त्यामुळेच असे गटसंज्ञापन, जनसंज्ञापन असे प्रकार पडलेले असतील. पुढचा 49वा क्वेश्चन बघूयात. भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही. काय विचारलंय त्यांनी, नाही विचारलंय. पहिलं, दूरदर्शन हे आकाशवाणीपासून विभक्त झाले. दूरचित्रवाणी सेवा रंगीत झाली. भारतभर दूरचित्रवाणी जाळे वेगाने पसरले आणि रामायण महाभारत यांसारख्या मालिकांचे प्रसारण सुरू झाले. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, दूरदर्शन हे आकाशवाणीपासून विभक्त झाले. तर ते 1980च्या दशकात नाही झालंय, तर 1976 मध्ये झालंय. पुढे 50वा क्वेश्चन बघूयात. ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. म्हणजेच काय, तर सत्य नाहीये. कोणते विधान नाहीये सत्य, त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. इट डज नॉट इनकॉर्पोरेट नॉन व्हर्बल क्ल्यूज. ते स्थळाच्या मर्यादा पार करते. ते बहुमाध्यम संज्ञापन करू शकते. त्यामध्ये विविध आंतरक्रियांचा समावेश करता येऊ शकतो. आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळ्या आंतरक्रियांचा समावेश करता येतो का, हो करता येतो. बहुमाध्यम संज्ञापन करू शकते का, हो. स्थळांच्या मर्यादा पार करते का, तर हो. कोणतं विधान हे असत्य आहे, तर ऑप्शन नंबर ए, त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. असतात की नाही नॉन व्हर्बल, आपण वेगवेगळे इमोजीस पाठवतो की नाही, हां, तर यालाच काय म्हणतात, निशब्द संज्ञापनाचे संकेत. मग 50व्याचा आन्सर काय झालं, ऑप्शन नंबर ए. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.